अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की बऱ्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये अनेक संकट येत असतात आणि त्या संकटाला सामोरं ही आपल्याला जावंच लागतं। मग वेगवेगळी प्रकारची आपल्या जीवनात संकट निर्माण होत असतात। मग त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग आपल्याला लवकर सापडत नसतो। मग त्यातीलच हा अजून एक सोपा आणि या सेवेसाठी तुम्हाला काहीही जास्त खर्च लागणार नाही। ही सेवा एकदम साधी आणि सोपी आणि तीही आपल्या स्वामी महाराजांची सेवा आहे। तर ती सेवा कोणती आहे, ती कशी करायची आहे, त्याची योग्य पद्धत, त्याचे अटी व नियम सर्व काही आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत। तर त्याआधी व्हिडिओला आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। तर बघा, तुम्हाला ही सेवा आता बऱ्याच वेळेस घरामध्ये सतत कटकटी होतात, भांडणे होतात, लहान मुलं चिडचिड करतात, त्याचबरोबर अनेक शारीरिक मानसिक त्रास प्रत्येक व्यक्तींमध्ये होत असतो। तर त्यातून बाहेर निघण्यासाठी आपल्या घरात नेहमी पॉझिटिव्ह वातावरण, नेहमी आनंदी घर राहण्यासाठी काय उपाय करायचे आहेत तर ते आज आपण जाणून घेणार आहोत। तर त्याआधी हे उपाय करण्याच्या आधी तुम्हाला जोपर्यंत तुम्ही हा उपाय करत आहात तोपर्यंत तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे। ही सेवा तुम्ही करणार आहात ना, तर मग तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज्य करावं लागणार आहे। ती सेवा कोणती आहे तर चला मग आपण ती सेवा जाणून घेऊया। तर बघा, जर तुमच्या घरात जे काही सर्व काही मी आता तुम्हाला सांगितलं आहे यातील जर कोणत्या तुमच्या घरामध्ये गोष्टी सतत घडत असतील तर तुम्हाला स्वामी महाराजांच्या केंद्रात जायचं आहे आणि तिथं जाऊन तुम्हाला स्वामी महाराजांच्या चरणी एक नारळ, खडीसाखर आणि उदबत्ती आणि फूल ठेवायचं आहे। आणि जी काही तुमच्या मनात जी काही अडचण आहे, जी काही तुमच्या घरामध्ये जो काही त्रास आहे, हे सर्व काही तुम्हाला स्वामी महाराजांसमोर बसून स्वामी महाराजांना सांगायचं आहे। आणि तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही 11 दिवससुद्धा ही सेवा करू शकतात किंवा आणखीन कधी पण ही तुम्ही सेवा सुरू करू शकतात। 11 दिवस करा, 51 दिवस करा, 21 करा, 108 दिवस करा, कितीही तुमच्या मनानुसार तुम्हाला जेवढ्या दिवसाची ही सेवा करायची आहे तेवढ्या दिवस तुम्ही स्वामी महाराजांना सांगून ही सेवेला सुरुवात करायचं आहे की असं स्वामी महाराज माझ्या जीवनातील संकटही नाहीसे होऊ द्या, मी तुमची एवढे दिवस ही सेवा करील। तर ती सेवा कोणती आहे तर बघा, ती सेवा म्हणजे स्वामी महाराजांच्या आरती, स्वामी महाराजांची आरतीला नेहमी हजर राहणं। बघा, आता प्रत्येक वेळेस मंदिरात, केंद्रामध्ये, मठामध्ये स्वामी महाराजांची सकाळी आणि संध्याकाळच्या टायमिंगला आरती होत असते। तर तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी आणि संध्याकाळी ज्यावेळेस तुम्हाला जमेल त्यावेळेस तुम्हाला स्वामी महाराजांच्या आरतीला हजर राहायचं आहे, स्वामी महाराजांची आरती घ्यायची आहे आणि तुम्हाला तसा संकल्पही करायचा आहे की मी एवढ्या आरत्या करीन, तेवढ्या आरत्या करीन, माझ्या जीवनातलं हे संकट दूर जाऊ द्या, असं तसं तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायचं आहे। आणि ज्यावेळेस स्वामी महाराजांची आरती झाल्यानंतर तिथं प्रसाद वाटला जातो। बघा, प्रत्येक वेळेस दररोज प्रत्येकजण स्वामी महाराजांसाठी प्रसाद बनवून आणत असतात। तर मग त्यातला थोडा स्वामी महाराजांजवळ प्रसाद ठेवला जातो आणि बाकीचा प्रसाद म्हणून सर्वांना दिला जातो। तर तो प्रसाद तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे आणि घरातील सर्व व्यक्तींना तो प्रसाद द्यायचा आहे। आणि त्याचबरोबर कोणत्याही प्रत्येक गुरुवारी तुम्हाला स्वतः प्रसाद बनवून केंद्रामध्ये न्यायचा आहे आणि स्वामी महाराजांना अर्पण करून जो काही स्वामी महाराजांना अर्पण केल्यानंतर जो प्रसाद तुम्हाला दिला जातो तो तुम्ही प्रसाद वापस तुमच्या घरी घेऊन यायचा आणि तुमच्या घरातील सर्व व्यक्तींनी मिळून तो प्रसाद खायचा। बघा, मग ती भाजी असो, पोळी असो, भात असो, काहीही मिठाई असो, फळं असो, सर्व काही जे काही प्रसाद स्वरूपात तिथं दिला जातो तो तुम्हाला घेऊन यायचा आहे घरी। आणि ज्या दिवशी तुम्ही प्रसाद घरून बनवून नेतात त्या दिवशी तुम्हाला दिला जातो, तर तो प्रसाद तुमच्या घरातील सर्व व्यक्तींनी तो प्रसाद खायचा।
बघा, त्यातूनच तुमच्या घरामध्ये एक वेगळीच ऊर्जा, सकारात्मकता ऊर्जा आणि पॉझिटिव्ह वातावरण तुमच्या घरात निर्माण होतं. आणि बघा, आपण जर आपलं पारायण चालू असलं, स्वामी चरित्र सारामृताचं पारायण असो, गुरुचरित्राचं पारायण असो, पारायण चालू असताना आपण सकाळी संध्याकाळी घरीही आरती करतो. तर बघा, घरी आरती केल्यानंतर आपल्या घरातील वातावरण किती छान होत असतं. एकदम धूप दीप सुगंध सर्व काही घरात आपल्या वास दरवळत असतो आणि एकदम पॉझिटिव्ह वातावरण, प्रसन्न वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होत असतं. आणि सदैव स्वामींचं नामस्मरण, सदैव आपल्या घरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होत असते. आपण या सकाळ संध्याकाळ घरामध्ये आरत्या केल्यानंतर इतकी या स्वामी महाराजांच्या आरत्यामध्ये इतकी ताकद आहे. आणि हा प्रसाद तुम्ही सर्वांनी जर खाल्ला तर आपल्या घरातील जे काही माणसाची मनसुद्धा परिवर्तन व्हायला मदत होत असते. बघा, ज्यांचा स्वभाव चिडचिडा आहे, खूप कठोर आहे, तर ते सुद्धा या स्वामी महाराजांच्या सेवेने, स्वामी महाराजांच्या कृपेने तीसुद्धा व्यक्ती एकदम शांत होते आणि घरातील वातावरणही एकदम छान असं वातावरण होतं. तर तुम्ही ह्या सेवा 108 दिवस, 21 दिवस, 51 दिवस किंवा 7 दिवस किंवा 11 दिवस, कितीही दिवस तुम्ही ही स्वामी महाराजांची आरती करू शकतात. बघा, केंद्रामध्ये जाऊन तुम्ही ही आरती सकाळ संध्याकाळ नक्की तुम्ही आरतीला हजर राहावा. स्वामी महाराजांच्या आरत्या हजर राहावा आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद घ्या. त्याचबरोबर बघा, आता बऱ्याच ठिकाणी केंद्र असतं नसतं. आता आमच्या इकडे केंद्र, स्वामी महाराजांचं केंद्र नाही, मठ नाही. तर मग मी काय करत असते की स्वामी महाराजांची मी एक अक्कलकोटवरून स्वामी महाराजांची मूर्ती आणलेली आहे, स्वामी महाराजांना आणलेलं आहे. तर मी तिथंच स्वामी महाराजांची सकाळ संध्याकाळ दररोज 2 टाईम स्वामी महाराजांची आरती मी घरीच करत असते. आणि सकाळीही स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवते आणि संध्याकाळीही नैवेद्य दाखवते. आणि तोच नैवेद्य आम्ही सर्वजण, कोणीही घरातील व्यक्ती खात असतो. तर अशा प्रकारे मी घरातच स्वामी महाराजांची आरती करत असते. कारण आमच्या इथे स्वामी महाराजांचं केंद्र नाही त्याच्यामुळे. तर असं तुमच्याकडे जर केंद्र नसेल स्वामी महाराजांचं, तर तुम्ही स्वामी महाराजांचा फोटो असो किंवा मूर्ती असो, तिथंही तुम्ही स्वामी महाराजांची आरती केली तरीसुद्धा चालते. पण त्यापेक्षा केंद्रात जाऊन केली तर सर्वात उत्तम. तर अशी ही सेवा तुम्हाला या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त करायची आहे किंवा तुम्ही नंतरही कधीही करू शकता ही सेवा. तर अशी ही एकदम प्रभावी आणि स्वामी महाराजांची साधी आणि सोपी सेवा आहे, जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व काही अडचणी, प्रश्न सुटून आपली कामे मार्गी लागतील आणि आपल्या जीवनातील अडचणी ह्या नाहीशी होतील. तर आजची ही सेवा अशी होती. आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी